गणेश उत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असून धुळे शहरातील विविध चौकांमध्ये जवळपास 350 स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी विविध घरगुती मूर्ती, या सुंदर अशा आकर्षक मूर्ती या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास जे काही 350 स्टॉल धुळे शहरातील विविध चौकांमध्ये विक्रीसाठी लावण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे 70,000 ते 80,000 मूर्त्या या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत आणि नागरिक या ठिकाणी आता मूर्ती घेण्यासाठी येत आहेत। आपण जर बघितलं तर या पारोळा रोडवरील आग्रा रोड चौकामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉल लावण्यात आले आहेत। त्याचबरोबर साखरी रोड असेल, दत्त मंदिर असेल, मिल परिसर असेल, अशा विविध ठिकाणी या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेले आहे आणि या मूर्त्या विक्री होत आहेत। विशेष म्हणजे या स्टॉल सोबत सजावटीच्या वस्तूंचे स्टॉल देखील लावण्यात आलेले आहेत आणि अनेक भाविक या ठिकाणी या मूर्त्या खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। विशेष म्हणजे अवघा एक दिवस बाकी असताना धुळे शहरामध्ये मोठ्या संख्येने हा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ही बाजारपेठ हळूहळू आता सजू लागलेली आहे। विशेषतः या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील प्रशासनाच्या वतीने लावण्यात आला आहे आणि गणेश उत्सव कशा पद्धतीने शांततेने साजरा होईल अशी देखील दक्षता या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे। मनीष माचोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।